चला प्रभूला धन्यवाद देऊयात. यावेळेस पुन्हा एकदा आपण या महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येणं ही परमेश्वराची काय आहे? योजना आहे. हालेलुया. त्याच्या योजनेचा आपण काय झालेलं आहे? एक साक्षीदार झालेला आहोत. आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. परमेश्वराने यिर्मयाच्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत सांगितलं होतं आणि त्यामध्ये म्हटलं की मी काय करणार आहे? लोकांना एकत्र करणार आणि त्यांचं काय करू? मोठं सैन्य उभारेल. हालेलुया. ते सैन्य म्हणजे काय? मंडळी. एका ठिकाणी असं नवीन करारामध्ये पाहायला मिळतं की येशू पेत्राला म्हटलं की पेत्रा, मी माझी मंडळी खडकावर रचणार आहे. मंडळी कोणाची? येशू ख्रिस्ताची. आणि आपण सर्वजण एक सैन्य म्हणजे मंडळी आहोत. ख्रिस्ताची सुद्धा काय आहोत? मंडळी आहोत. आपण एकत्र त्यासाठी आलेलो आहोत, परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. आज पुन्हा एकदा मी तुमच्यामध्ये एक वचन घेऊन आलेलो आहे. आपण अनेक दिवसापासून एका विषयावर बोलत आहोत. ते विषय कोणता? एकदम बरोबर आहे, शिष्यत्व. आणि त्याचे किती भाग झाले? 4 भाग झाले. आज आपण काय किती भाग पाहणार आहोत? 5वा भाग पाहणार आहोत. बघा, विचार करा, ज्या शिष्यांबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकत आले होते, अनेक सेवकांकडून तुम्ही ऐकत आलेले आहेत, पण त्याच शिष्यावर मी जवळजवळ 5 वेळेस संदेश दिलाय. तेही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याशी मी बोललेला आहे. 4ही शुभवर्तमानामध्ये जितकं येशूचं कार्य तुम्हाला पाहायला मिळतं ना, अगदी तितकंच शिष्यांचे सुद्धा हालचाली, कृत, स्वभाव आणि त्यांचे विचार सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतात त्यामध्ये. हालेलुया. येशू शिष्यांना खूप वेळ शिकवतो. विविध गोष्टीतून शिकवलं, विविध गोष्टीतून त्यांना सांगितलं, उदाहरणाच्या द्वारे सांगितलं, दृष्टांताच्या द्वारे सांगितलं आणि जवळ घेऊन त्यांना स्पष्ट सुद्धा सांगितलं. शिष्यांना प्रभू घडवत होता आणि घडवत असताना आपण पाहतो की अनेक वेळेस शिष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळी परिस्थिती आली, वेगवेगळे विचार आले. काही येशूच्या जवळ आले, काही येशूच्या बोला माझ्याकडे बघायचं लांब गेले. काही येशूला धरून राहिले, काही येशूच्या सोबत राहून सुद्धा काही उपयोगात राहिले नाही. हालेलुया. आज असाच एक प्रकार. आता जे गेले ते गेले, जे राहिले त्यांना प्रभू जवळ घेऊन शिकवतोय, त्यांना प्रभू तयार करतोय आणि ते तयारही होत होते. पण तयारी करत असताना, तयार होत असताना कधी कधी काय होतं, शिष्य सुद्धा व्हायबल व्हायला लागतात. लक्षात येतं मी काय म्हणतो? गोंधळून जात आहे शिष्य सुद्धा की काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. मग अनेक वेळेस काय होतं की शिष्य गोंधळात पडून पापात पडतात. अनेक वेळेस शिष्य गोंधळात पडून डगमगायला लागतात. अनेक वेळेस शिष्य गोंधळात पडून खाली 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 जायला लागतात. म्हणजे कळलं तुम्हाला? उन्नती व्हायची तर त्यांची काय होत्या? वाढ खुंटली जाते. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. मत्तय शुभवर्तमान सगळ्यांनी काढूयात. मत्तय शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन आहे 24. मत्तय शुभवर्तमान 14 अध्याय आणि वचन आहे 24 आणि 25. मिळालं? ऐका, बायबलचं वचन काय सांगतं? इकडे वारा तोंडचा असल्यामुळे, दारू लाटांमुळे हैराण झालेला होते. ते समुद्राच्या मध्यभागी होते. पुढं तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी. लक्षात ठेवा, रात्रीच्या कितव्या प्रहरी? बोला, 4थ्या प्रहरी. हा, पुढे. तो समुद्रावरून चालत त्याच्याकडे आला. बायबलचं वचन असं सांगतं की ते समुद्राकडे गेले, ते तारूमध्ये बसले आणि तारूमधून किनाऱ्याच्या पलीकडे प्रवास करू लागले. प्रवास करत असताना तिकडे वारा तोंडाचा आला आणि त्यांना किनाऱ्यापर्यंत लवकर पोहोचता आलं नाही. पुढे असं लिहिलं की मग
त्यांना त्याच ठिकाणी रात्रीची पहाट व्हायला लागली. हालेलुया. काय व्हायला लागले? रात्रीची पहाट व्हायला लागले. आणि बायबलचं वचन सांगतं त्यावेळेस येशू त्यांच्याकडे समुद्राकडून चालत त्यांच्याकडे आला. आता माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांना लक्ष द्यायचं. इथपर्यंत आपण शास्त्र भाग वाचला. आपण 22 पासून मत्ती शुभवर्तमान 14 अध्याय 22 पासून तर 31 पर्यंत पूर्ण वचन आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. येशू 5000 लोकांना जेव घालतोय पहिल्यांदा. 5000 लोकांना तृप्त करतोय पहिल्यांदा. त्या 5000 लोकांमध्ये काय करतोय प्रभू? आनंदाचा दिवस आणतोय. त्या 5000 लोकांना परमेश्वर काय करत आहे? तृप्त करत आहे. आणि हे करत झाल्याच्या नंतर त्याला तिथं फार वेळ होऊन जातो. कारण दिवसा तो काय करत आहे? त्यांना संदेश देतोय. आणि संध्याकाळ होत आल्याच्या नंतर त्याच्या जेवणाचा काय करत आहे? प्रबंध करत आहे. जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, 5000 लोकांची संख्या लिहिली, स्त्रियांची संख्या लिहिली नाहीये, मुलांची संख्या लिहिली नाहीये. मग एवढ्यांना जेवण वाढायला, एवढ्यांना तृप्त व्हायला, एवढ्यांना हात धुवून परत आपलं जे काय जवळचं ते बाजूला टाकायला, सगळ्यांना वाट लावायला उशीर होणार आहे का नाही? मग तिथं येशूला उशीर झाला. आता तिथं संध्याकाळ होत गेली. आणि म्हणून प्रभू काय म्हटलं की आपल्याला पुढे पण जायचं, पण तुम्ही एक काम करा. त्याने शिष्यांना जवळ बोलवलं आणि म्हटलं की मी इथं राहतो, मी रात्रभरीचा प्रार्थना करतो, तुम्ही माझ्या पुढे जा. 22 वचन काय सांगतो? वाचूयात बरं. नंतर मी लोक समुदायास निरोप देतो आहे, तो तुम्ही तारवत बसून माझ्या पुढे पलीकडे जा. ऐका, येशू काय म्हणतो? मी लोकांना निरोप देतोय. जे येईल त्यांना मी भेटतो, जे येईल त्यांना वाट लावतो. तोपर्यंत तुम्ही काय करा? तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा. येशूने त्यांना काय सांगितलंय? काय म्हणलाय तो? मी या लोकांना भेटून येतोय, तोपर्यंत तुम्ही माझ्या पुढे जा. मला येईपर्यंत तुम्ही पलीकडे पोहोचा. कारण येशूला माहिती होतं जर आपण सोबत गेलं असंही होऊ शकतं की येशू तिथं बरोबर वेळेवर पोहोचणार आहे. पण येशूला काय म्हणायचंय की तू काय कर, तुम्ही काय करायचं? तारावर बसायचंय, मला येईपर्यंत पलीकडे ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ना त्या ठिकाणी तुम्हाला काय व्हायचं? पोहोचायचंय. बायबलचं वचन सांगतं, ऐका, येशूच्या शिष्याने ती आज्ञा ऐकली. येशू पासून निघाले, जहाजात जाऊन बसले. संध्याकाळची वेळ होती. सगळेजण आनंदी होते, सगळेजण खुशीमध्ये होते. सगळ्यांची चर्चा चालली, काय येशूने 5000 लोकांना भाकरीपासून तृप्त केला, 2 मास्यापासून मोठा चमत्कार केला. येशू हा अद्भुत आहे. हालेलुया. चर्चा करू लागले, येशूचा जय जयकार करू लागले. आणि मग जहाजामध्ये सगळे मिळून आई पाळीने का होईना किंवा एक सोबत का होईना चरखा हलवू लागले. मी काय सांगतोय? काय करू लागले? जहाज पुढे जाण्यासाठी काय करावं लागतं? जे त्यांच्याकडे चरखा असतं त्याला मागे पुढे करावं लागतं. बरोबर आहे? म्हणजे पाणी मागे जात आणि जहाज, तुम्हाला लक्षात येतं का? पाणी मागे जात आणि जहाज. आज माझ्या ख्रिस्ती बांधवांना मला तुम्हाला सांगायचंय, आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल अशा गोष्टीला तुम्हाला मागे करावं लागेल. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही मागे त्याला सरकवणार नाही, मागे त्याला ढकलणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. हे तेच करत होते. त्यांना पलीकडे जाण्यासाठी पाणी मधून त्यांना जायचं होतं. पाणी त्यांच्यासाठी मोठी समस्या होती. म्हणून सगळ्यांनी मिळून ताकद लावली की आपण पाण्याला मागे ढकलूया, जहाजाला पुढे नेऊया. हालेलुया. आणि बायबलचं वचन सांगतं त्यांनी ते केलं आणि त्यांना ते जमलं पण. मला जमलं. त्यांना ते जमलं पण. आणि तसं करत असताना त्यांना वाटलं की आता आम्हाला यायला लागलं. इतके दिवस येशू तारवत असल्यामुळे चमत्कार व्हायचा, येशू तारवत असल्यामुळे आम्हाला ताकद यायची, येशू तारवत असल्यामुळे आम्हाला शक्ती यायची आणि आमचे जहाज किनाऱ्याच्या पलीकडे जायची. पण आज येशू नसतानाही आमचे जहाज हळूहळू पुढे जाऊ लागले. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं ज्यावेळेस या गोष्टी येशू सोबत तुलना करू लागले त्यावेळेस त्यांच्या पुढे तोंडाचा वारा यायला लागला. त्या वाऱ्याने त्यांची शक्ती, त्यांची ताकद कमी होऊ लागली. त्यांच्यातली बळ कमी होऊ लागला.
आणि हळूहळू ते थकायला लागले. येशूचं वचन सांगतं हे शिष्य वल्ले मारून मारून चरखा चालून चालून थकले. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या विषयावर मी तुमच्याशी बोलत आहे तो विषय आहे जो आहे बोलावणारा तोच आहे वाचवणारा. लक्षात आलं मी काय सांगतो? मला जो आहे बोलावणारा तोच आहे वाचवणारा. आपला मूळ विषय हाच असणार आहे शिष्यत्व, पण त्याच्यामधला हा भाग आहे. हालेलुया. 5वा भाग आहे. सुरुवात आपली शिष्यत्व, ही मालिका, ही एपिसोड आहे आता आपला, की तो आहे बोलावणारा तोच आहे वाचवणारा. एक मला तुम्हाला घटना सांगायची की आपण ह्या जगामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपण अशा गोष्टींचा स्वीकार करतो. तुम्ही सगळेजण विचारात पडलाय का? शिष्य पण विचारात पडत होते. येशूच्या सोबत असणारे लोक पण विचार करत होते, माझा कधी नंबर येईल. तुमच्या लक्षात येत? गर्दीत फार आहे येशूच्या जवळपास, आणि गर्दीच्या मनात काहींचा प्रश्न यायचा, माझा कधी, विचार करत होते. पण तुम्हाला सांगू का, रक्तसावित्रीने हा विचार कधीच केला नाही, एवढी गर्दी माझा कधी नंबर येईल. केला तिला विचार, पण सगळ्यात मागून आली, गेली का नाही पुढे? मागून आली, स्पर्श केला, चमत्कारही मिळवला, गर्दीत जाऊनही थांबली. हालेलुया. मला हेच तुम्हाला सांगायचं, विचारातून आता बाहेर या आणि वचनाकडे तुम्ही या. हालेलुया. कधी कधी आपण ह्या जगामध्ये जगत असताना जगातल्या काही गोष्टीला लवकर स्वीकारतो. म्हणजे आपली अवस्था काय झाली, हे जग काय हे तुम्हाला मी सांगतो. हे जगामध्ये एक वैशिष्ट्य आहे, जग खऱ्याला खोटं आणि खोट्याला, बोला, खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजतं. बरोबर, सत्य आहे का नाही? म्हणजे आपण सत्यावर बोलत आहोत. हालेलुया. येशू हे सत्यच, आणि येशूने सत्य प्रगट केलं. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आता तो जीवन घेऊन, तो मार्ग घेऊन आणि सत्याचं वचन घेऊन मी तुमच्यामध्ये आलेला आहे. हालेलुया. जगासाठी खरं हे खोटं आहे, खोटं हे खरं आहे. मी आता इतकं वरडून तुम्हाला सांगतोय, इतकं मोठ्याने बोलून तुम्हाला सांगतोय. हे फक्त आजच नाही, दर रविवारचं, दर उपास प्रार्थनेला, अनेक विविध सर्व्हिस मध्ये मी तुम्हाला संदेश देत असताना मोठ्याने आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने मी सांगतो. परंतु खरं किती मोठ्याने वरडून सांगितलं, लोक त्याला खोटंच म्हणतात, आणि खोटं किती हळून सांगितलं, लोक त्याला नाही समजलं. मी तुमच्याकडे येतो, अरे दादा मी असं केलंच नाहीये, मी हे करतच नाहीये, एवढं सांगून सुद्धा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. पण गपचूप तुमच्याकडे येतो, कोणीतरी हळूच कानात सांगतो, त्याच्या शब्दावर मात्र विश्वास नसतो. खरंय का नाही? म्हणजे काय, जग खऱ्याला खोटं बोलणार, खोट्याला खरं बोलणार. एक घटना, एक कहाणी कदाचित तुम्ही ऐकली असेल, ते आज मला तुमच्याशी बोलावं असं वाटतं. एक आई आहे, जन्मदाती, तिला लेकराला जन्म दिला, आणि लेकरू हा आंधळा जन्माला आला. पण आईला वाटायचं, जे जग मी पाहते ना, ज्या जगाचा आस्वाद मी घेते ना, ज्या जगाला मी चाखते ना, माझ्या पोराने सुद्धा हे जग पाहिलं पाहिजे, या जगाचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून ती काय करते, थोडस मोठं झाल्याच्या नंतर ती आपले डोळे कोणाला देते, आपल्या मुलाला देते. आता मुलगा 2-3 दिवसामध्ये पट्टी उघडल्याच्या नंतर जे जग ते कधीच पाहू शकत नव्हता, ते जग त्याच्या आईमुळे पाहू लागला. पण खरी घटना, आईने त्याला सांगितलीच नाही. तू कसा पाहू लागला, आईने त्याला सांगितलंच नाही. आई त्याला लाडात, प्रेमात, सगळं काही पद्धतीने वाढवू लागले, त्याचं संगोपन करू लागले. एक दिवस असा आला की तो मुलगा आता वयात आला, मुलाला आता समज झाली, मुलगा आता हुशार झाला, मुलगा शाळेत जाऊ लागला, मुलगा मित्रांमध्ये जाऊ लागला. पण ज्यावेळेस आई त्याच्याकडे जायचे ना, त्यावेळेस त्याच मुलाला आपल्या आईची लाज वाटू लागली.
काय वाटू लागले? लाज वाटू लागली. लाज वाटण्याचं कारण आईचे डोळे काढल्यामुळे आईला दिसत नव्हतं आणि तिचा चेहरा विकृप झालं होतं. काय म्हणूया त्याला आपण? विद्रूप झालं होतं. चेहरा सुंदर नव्हता आणि त्या चेहऱ्याची त्याला काय वाटू लागली? लाज. म्हणून त्या आईला सांगायचं तू मी जिथं असेल तिथं तू यायचं नाही, पण आई ऐकत नव्हती. शेवटी असं झालं, आईला समजलं की माझ्या मुलाला माझी कृती अजिबात आवडत नाही, माझं येणं अजिबात आवडत नाही. पण तरी सुद्धा आई काय करायची? लपून लपून का होईना त्याच्यावर नजर ठेवायची, त्याला पाहायची. मला तुम्हाला सांगायला आवडेल, ज्यावेळेस आई मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची त्यावेळेस आता मुलाला कळलं मी हिला सांगून सुद्धा हिला कळत नाही. मग त्या मुलाने आईच्या शब्दाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आईकडे पाहण्यासाठी स्वतःला बाजूला करायला सुरुवात केली. आईकडे आता जवळ थांबायला त्याला चांगलं वाटू नाही लागलं, म्हणून तो आईपासून कसं मला लांब जाता येईल याचा प्रयत्न करू लागला. हालेलुया. आणि एक दिवस असा आला की आता तो पूर्ण लग्नाच्या वयात आला आणि त्याचं लग्न झालं. पण लग्नाला त्याने आईला बोलवलं नाही. ज्या मित्रांमध्ये आईला समोर पाहताना त्याला लाज वाटते, लग्नाच्या मंडळीमध्ये त्याला आईला समोर ठेवल्यावर लाज नाही वाटणार का? हो का नाही? बोलायचं तुम्हाला, हो का नाही? लाज वाटणार. म्हणून लग्नाला त्याने बोलवलं नाही, गपचूप लग्न केलं आणि आईला सांगितलं आजपासून मी माझं करण्यास समर्थ आहे, मी आता माझ्या पायावर उभा आहे. तुझी माझ्याकडे येण्याची गरज नाही, मला विचारण्याची गरज नाही. मला खायचं कळतं, प्यायचं कळतं, चालायचं कळतं, चांगलं काय वाईट काय सगळं मला कळतं. आता तू माझ्या मध्ये करायचं नाही. पण आईला काय तसं ह्या गोष्टी आवडणार. शेवटी आई ती आईच. एक दिवस असा विचार मुलाच्या मनात आला की आपण किती प्रयत्न केला ही आई आपल्याला काही सोडत नाही. शेवटी मुलाने वेगळा निर्णय घेतला की आपण आईला सोडून लांब राहायचं. आणि तो ते गाव सोडलं, ते शहर सोडून लांब गेला. लांब गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहिला. त्याला मुलं झाले, मुलं त्याचे मोठे व्हायला लागले. पण एक दिवस त्याचं काहीतरी काम निघालं म्हणून तो त्याच्या गावाकडे वापस आला. गावाकडे वापस आल्याच्या नंतर त्याचं काम झालं. पण जाता जाता त्याचा घराचा रस्ता त्याला दिसला आणि त्याच्या मनात आलं एकदा आपण फक्त घराकडे जाऊ तरी पाहू. आणि तो घराकडे गेला. घराकडे गेल्याच्या नंतर घराला लॉक लागलं होतं. त्याला गमना पस्तावा, लॉक लागलं म्हणून त्याला मागे जावं लागलं. मागे जात असताना शेजारच्या लोकांनी त्याला पाहिलं आणि त्याला म्हटलं की बाळा तू थांब. त्याचं नाव घेऊन त्याला विचारलं तू तिचाच मुलगा आहे ना? तू म्हणतो होय. ते बाळा तू फार लेट केलंस यायला. तुझी आई आता ह्या जगात नाहीये. तो म्हणतो असली काय आणि नसली काय, मग काम होतं म्हणून मी आलो होतो, पण ती आहे काय नाही काय मला काही फरक पडत नाही. त्यावेळेस त्या बाईने हे शब्द ऐकला आणि त्याला सांगितलं की तुला माहिती आहे जी आईची तुला लाज वाटत होती, ज्या आईचा चेहरा तुला बघू वाटत नव्हता, ज्या आईला तू जवळ घेत नव्हता, ज्या आईला तुझ्या जवळ येणं तुला आवडत नव्हतं, त्या आईने तू जन्मता आंधळा झाल्यामुळे तुला हे जग दिसावं म्हणून स्वतःचे डोळे काढून तुला दिले. पण वेळ समजलं, पण वेळ निघून गेली. आपल्या जीवनामध्ये अशाच घटना घडतात. आपल्याला खरं समजत नाही. काही वेळेस आपल्यासाठी कोणीतरी धडपड करत असतो, आपल्यासाठी मेहनत करत असतो, आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो, रात्रंदिवस सारोळी मारत असतो त्यांच्या आणि आपल्या सगळ्यांसाठी तो स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या लेकराचा, स्वतःच्या पत्नीचा, स्वतःच्या परिवाराचा, स्वतःच्या नातेवाईकाचा विचार करत नाही. त्या बाईने सुद्धा, त्या आईने सुद्धा आपला स्वतःचा विचार केला नव्हता. मला नाही दिसलं, माझ्या लेकराला जर बायको झाली की मला सांभाळेल का नाही, हा मुलगा मला सांभाळेल का नाही, याने विचार केला का? अजिबात नाही. तिला डोळे दिले. सेवकही असाच असतो.
मंडळी साथ देईल का नाही माहिती नसते, मंडळी पुढे आपल्या सोबत राहील का नाही माहिती नसतं, मंडळी आपल्याला पुढे नेईल का नाही माहिती नसतं, मंडळी आपल्या दुःखामध्ये मंडळी आपल्या सुखामध्ये असणार आहे का नाही माहिती नसतं. परंतु त्या मंडळीला जग चांगलं दिसावं, मंडळीला मार्ग सापडावं, मंडळीला सार्वकालिक जीवनामध्ये जाता यावं म्हणून हा सेवक मंडळीसाठी काय होतो. परंतु शब्द विद्रूप समजतं तुम्हाला. विद्रूप ना रंगात राहतो, ना रूपात राहतो, ना बोलण्याच्या लायकीत राहतो, ना जवळ घेण्याच्या याच्यात राहतो. होय मी खरं सांगतो. ते म्हणतात या कहाणीचा बायबलशी काय संबंध. थोड्याच वेळात आपण त्याला संबंधामध्ये जोडूयात. हालेलुया. नातं जोडायला किती वेळ लागतो. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की जय. येऊया अशीच घटना येशूच्या 12 शिष्यांमध्ये घडली. कोणामध्ये. येशूच्या 12 शिष्यांमध्ये घडली. येशूने सांगितलं होतं मला येईपर्यंत तुम्ही तारवात बसून पलीकडे जा. येशूला तिथं रात्र झाली, येशू प्रार्थना करीत होता. असं येशूला वाटलं हे पोहोचले असतील, गेले असतील, पण जाण्याचा रस्ता तोच होता. म्हणून येशूने त्याच मार्गाने जाण्याचा निश्चय केला आणि जा लागला. 4थ्या प्रहरी म्हणजे पहाटेच्या समयाला ज्यावेळेस अंधार राहतो पण सकाळ मात्र होती. काय म्हणतोय. पहाटा असंच आहे ना, अंधार दिसतो ना, उजेड दिसत नाही, पण सकाळ झालेली असते. येशू सुद्धा 4थ्या प्रहरी शिष्याकडे चालला त्या वाट्याने, कारण त्यांनी सांगितलं होतं की मला येईपर्यंत तुम्ही पलीकडे जा. येशूने तोच मार्ग निवडला की मी त्या मार्गाने जातो. येशू जा लागला. येशू जात होता. रस्त्यावरची कोरडी भूमी संपली, पाण्याची भूमी त्याला पुढे आली. मग येशूने मार्ग निवडला पाण्यावरून जाण्याचा. येशू त्या पाण्यावर चालू लागला. चालत 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 त्याच्या लक्षात आलं अरे माझे शिष्य तर जहाजातच आहे, ते पलीकडे गेलंच नाहीये. मग येशू आपले पाऊल त्या जहाजाकडे घेऊन गेला आणि जात असताना त्याच्या शिष्याने पाहिलं अरे कोणीतरी पाण्यावरून चालत येतोय. बघा जे शिष्य येशूला पाहून, वचन काय सांगतं ये आपण वचनाकडे 26 वचन वाचूया. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना, हा शब्द काय ऐकलाय तुम्ही, पाहून घाबरून गेले पुढे आणि म्हणाले हे भूत. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो. ही खरी घटना आहे. लोकांना खरं खोटं वाटतं, खोटं खरं वाटतं. जो परमेश्वराचा पुत्र देव आहे त्यांना देव भूत वाटायला लागला आणि जो खराच भूत आहे त्याला लोक देव वाटायला. मी म्हटलं ना, वरडून बोलणारा खोटं वाटतो, कानात सांगणारा खरा वाटतो. हीच परिस्थिती आज येशूच्या शिष्यांच्या बाबतीत तेच घडलं. येशूला त्यांनी पाहिलं होतं, त्यांना माहिती होतं की हा जो परमेश्वराचा पुत्र आहे ना, हा अशक्यला शक्य करणाऱ्या गोष्टी तो करून दाखवतो. हा जो येशू आहे ना, मेलेल्यांना जिवंत करतो. हा जो येशू आहे ना, लंगड्यांना चालवतो. हा येशू पांगळ्यांना चालवतो, बहिऱ्यांना ऐकवतो, मुक्यांना बोलायला लावतो. हा येशू काहीही करू शकतो. हाच येशू पाण्यावर चालू शकत नाही का. काय वाटतं चालू शकतो. मग शिष्यांच्या मनातले विचार गेले कुठं. परत तेच सांगेल, शिष्याने येशूला अजून ओळखलाच, शिष्याने अजून येशूला ओळखलाच, मंडळीने अजून येशूला ओळखलाच. हालेलुया. समजतं वेगळं. येशूला पाहून घाबरले. काय म्हणायला लागले, काय म्हणायला लागले, बोला काय म्हणायला लागले, काय म्हणायला लागले. तुम्हाला माहितीये का, एक लक्ष द्या आता माझ्याकडे. आता तुम्हाला याच्यातलं महत्वाची गोष्ट जहाजात बसले, जहाजात बसले. रात्र होते, काही जण वल्ली मारत होते, काही जण डुलक्या घेत होते, काही जण झोपले होते, काही जण गप्पा मारत होते, काही जण कामच करत होते. येशू चालत चालत आला आणि जे काम करत होते त्यांची नजर मात्र कुठे गेली, त्या पाण्यावर चालत येणाऱ्या एकाने पाहिलं असेल पण त्याची हिंमत नाही झाली सांगायची, तो गपचे बसला. दुसऱ्याने पाहिलं तोही गपचे बसला.
तिसऱ्याने पाहिलं, तोही गपचे बसला. पण सगळं जरा गपचे बसायला लागले, थरथरायला लागले, कापायला लागले, म्हणून एकमेकांना विचारायला लागले, काय झालंय, काय झालं, खुनवायला लागले. समजतं मी काय म्हणतो? नाही, हे खरंच आहे. ज्यावेळेस असं काही प्रसंग येतो ना, तुमचा आवाज निघत नाही. निघतो का? निघतो का? मी पण म्हणतो, तुम्ही काहीतरी दुःख घेऊन येता म्हणून तुमचा आवाज मोठा निघत नाही. पण मी असा आहे, संकट जरी आलं ना तरी माझा आवाज निघतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शिष्य आपसामध्ये कुजबुजू लागले आणि एकमेकांना विचारू लागले, काय झालं, काय झालं. तिकडे बघ, तिकडे, तिकडे बघ. एकमेकांना खुणवायला लागले, तुम्ही खुणवा ना तिकडं, एकमेकांना म्हणा तिकडं बघ. म्हणजे माझ्याकडे बघायला लावायचं, कारण सगळे इकडे तिकडे बघायला लागले. मग तिकडं बघ, खुणवा एकमेकांना. बोला तुम्ही, बोला, बोलू शकता. तिकडं बघ, नाही बोलत आहे मग पुढचं नाही बोललं तर मग अवघड बोलतंय. म्हणून तुम्हाला म्हणतो आता सवय लावा, तिकडं बघ मला. काय म्हणायचं? तिकडं बघ, तिकडं बघ म्हणायचं. शिष्य तसेच एकमेकांना म्हणायला, तिकडं बघ, तिकडं बघ, तिकडं. आणि सगळ्यांनी एकमेकांना पाहिलं आणि असे काय वरडायला लागले. आणि मग झोपलेले जागे झाले, डुलक्या घेत असलेले उठून उभा राहिले आणि सगळ्यांनी तिकडं पाहिलं. सगळ्यांनी मोठ्याने आरोळी मारले, तो भूत आहे. काय? तो कोण आहे? भूत आहे. काय वेळेस असं माझ्या ऐकण्यात आलं की आपण रात्री झोपतो, स्वप्न पडतं, कोणीतरी आपल्या छाताडावर बसून आपल्या नरडा गळा दाबतो 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 आणि ज्यावेळेस आपला आवाज निघत नाही, एकदमच मोठ्याने आवाज निघतो, सगळं झोपलेले उठून. बरोबर आहे ना? असं होतं. इथं तसं झालंय. एकदाच आवाज निघाला, सगळंच उठले, सगळेच घाबरायला लागले, भयभीत झाले आणि काय म्हणायला लागले, तो कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे. ज्या लेकराला आईने जन्म दिला, ज्या लेकराला आईने चांगलं केलं, ती आई त्याला विद्रूप वाटू लागली. ज्या येशूने शिष्यांना मासे पकडातून त्यांना चांगलं काम दिलं, ज्या शिष्यांच्या अंगातून वास येत होता त्यांना चांगला सुगंध दिला, ज्या शिष्यांना कोणी किंमत देत नव्हती त्या शिष्यांना महत्व दिलं, आता त्या शिष्यांना येशू कोण वाटू लागलं, कोण वाटू लागलं, कोण वाटू लागलं. पाळक पण कधी कधी तुमच्यासाठी खूप काही करतो, पण काही थोडस हुकलं की तोच पाळक आता तुमच्यासाठी दूध नाही तर भूत होऊ लागतो. पण काय होतं, पाळक दाबून ठेवतो त्या गोष्टी, नको बोलायला. पण आता वचनच निघलं तर काय करावं लागतं ना, वचन ते सांगतात ना. ही सत्यपर्यंत येशूने जर हे दाखलं असतं, नाही माझ्या शिष्याची इज्जत झाकायची बरं का मला, कारण मी जर पुस्तकात लिहायला सांगितलं ना, अख्खं जग त्याला वाचेल आणि पाहिजे. अशी होते येशूचे शिष्य. पण येशूने शिष्यांना बाजूला ठेवलं, लोक सावध व्हावं म्हणून त्याने त्याच्या शिष्यांची परिस्थिती याच्या ठिकाणी मांडली. मी त्याच सांगतोय, माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत घडू नये, तुमच्या बाबतीत जे घडलं ते तिसऱ्याच्या बाबतीत घडू नये. आणि असं करत करत ते कोणाच्याच बाबतीत घडू. सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. सगळे घाबरले, येशूला भूत भूत म्हणायला लागले. येशू त्यांच्या जवळ यायला लागले. पेत्राने फार काही पाहिलं. पेत्र फार हुशार आहे. पेत्र काय आहे? हुशार आहे. आपण मागे पेत्राबद्दल काय पाहिलं? पेत्र फार उतावळा आहे. त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हटलं जातं, जो पुढं पुढं करतं त्याला काय म्हटलं जातं? अजून एक शब्द वापरला, काय होता? चमचा. पेत्र अशाच पद्धतीने होता. पेत्राला स्वस्त बसताच येत नाही, काही ना काही करत राहतो आणि ज्यावेळेस करतो काही ना काही कुठानाच करतो. नाही कळत तुम्हाला मी काय सांगतोय? ज्यावेळेस पेत्र काही ना काही करतो त्यावेळेस कुठानाच करतो.